ही घटना आहे पुण्यातील वारजे विभागातील. एकूण थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलेच असेल विषय काय आहे तो. 2 नारी 1 मुरारी. तर हा एक मुरारी या 2 नारींना कसा चुना लावतो आणि या 2 नारी या एका मुरारीकडून कसा चुना लावून घेतात हे आपल्याला या सत्य घटनेतून पाहायचं आहे. मित्र नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, जर ही सत्य घटना आवडली तर सत्य घटनेला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्र आता मूळ मुद्द्यावर येऊ. हा मुरारी अतिशय चालाक, बुद्धिमान, दिसायला देखणा, पर्सनॅलिटी एकदम छान आणि बायकांना फसवण्यात हा एक नंबरचा एक्सपर्ट. यू बायकांना फसवतो कारण त्याची पर्सनॅलिटीच तशी आहे. मी याव करतो, मी त्याव करतो, मी तुला नोकरीला लावून देतो, मी सरकारी नोकरीला लावून देतो, तुला सरकारची स्कीम देतो वगैरे वगैरे असं काहीतरी बोलबच्चन खूप तो. या बोलबच्चन मधून हा बरोबर बायका हेरतो आणि या बायकांना फसवतो. असा हा आपला मुरारी. तर या मुरारीबद्दल आपण आता पुढे पाहूया. अर्थात एक गोष्ट खरी की टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात लागतात, त्यावेळेला टाळी वाजते. म्हणजे फक्त मुरारीला दोष देऊन चालणार नाहीये, कारण मुरारीच्या भोवती अवतीभोवती जी फिरणाऱ्या बायका आहेत त्याच्या जे काय बोलबच्चनपणाला ज्या भाळणाऱ्या आहेत त्याही किती मूर्ख आहेत हा विषय महत्वाचा आहे. तर यातल्या ज्या 2 नारी आहेत त्यातली एक नारी आपण आता पुढे मुद्द्यांमध्ये घेऊ. तर या नारीला तो अतिशय येडं बनवतो. मी तुला सरकारी नोकरी देतो, सामाजिक माध्यमातून यांची ओळख झालेली असते, मी तुला सरकारी नोकरी देतो, हे करतो ते करतो असं सांगून तुला बरोबर तो आपल्या जाळ्यामध्ये पकडतो. बरं, जाळ्यामध्ये पकडतो तर त्यांचे संबंध इतके वाढले जातात की ते अगदी शारीरिक संबंधापर्यंत येतात. आणि हा मुरारी या 2 महिलांकडून कमीत कमी 14,73,000 समथिंग असं एवढी रक्कम उकळतो तरी ह्या नारींचं डोळे उघडत नाही. एवढ्या या भाबड्या नारी. तर शारीरिक संबंधापर्यंत या एका महिलेबरोबर याचे संबंध जातात. वारंवार हा त्या महिलेकडून पैसे उकळतो, वारंवार हा त्या महिलेवर शारीरिक बलात्कार करतो, तरी त्या महिलेच्या लक्षात येत नाही गोष्ट. मित्रांनो, बलात्काराचं डेफिनेशन काय? बलात्काराची डेफिनेशन काय? सहमतीने, स्वखुशीने अनेक वेळा एक स्त्री त्या पुरुषाशी संबंध ठेवते, याला बलात्कार म्हणायचा? मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं होतं की टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते. आणि इतक्या वेळा तुमच्याकडून हा मुरारी पैसे उकळतोय, तुमच्यावर बलात्कार करतोय, तुम्हाला लग्नाचं आमिष दाखवतोय, तरी तुमचे डोळे उघडत नाही. तुम्ही काय डोळ्यावर झापडं लावली होती? थोडीही शंका येऊ नये तुला? आणि हे सगळं या मुरारीनं केलं, हिच्याकडून पैसे उकळले, तर याला फसवणूक कसं म्हणायचं? बरं, आता हे सगळं चालू असताना, ह्या 1 नंबर महिलेशी सगळं चालू असताना या मुरारीनं काय केलं?
अजून एक बाजी मारली आणि दुसऱ्या एका तरुणी बरोबर त्याने संबंध ठेवले. तुला नोकरी देतो, तुला ह्याव करतो त्याव करतो, बरंच तिला येडं बनवलं. आणि ही तरुणी, तिला खरंच वाटलं की नाही अरे हा खरंच आपलं काम करेल. हा होताच तसा हो बोलवच्चन. ती एवढंच काय, तिने तिच्या नावावर 4 लाखाचं एक लोन काढून दिलं या मुरारीला. आणि या मुरारीने तिचे ते पैसे वापरले. शेअर बाजारात आपल्याला पैसे अडकवायचे म्हणून 60,000 रुपये या मुरारीने या तरुणीकडून उकळले. तरी या तरुणीच्या लक्षात आलं नाही. बरं, एवढं सगळं होताना तिलाही लग्नाचं आमिष देऊन टाकलं. आणि आपण लग्न करू, हे करू, ते करू वगैरे वगैरे सगळं तिला येडं बनवलं. आणि लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावरही वारंवार बलात्कार केला. मित्रांनो, याला बलात्कार म्हणायचा का? बलात्काराचं डेफिनेशन काय? वारंवार जर एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, तिच्या खुशीने बलात्कार होतो किंवा शरीर संबंध येतात, माझं वाक्य चुकतंय, वारंवार एखाद्या महिलेबरोबर तिच्या खुशीने शरीर संबंध ठेवला जातो, त्यावेळेला याला बलात्कार म्हणायचं का? याला फसवणूक म्हणायची का? मित्रांनो, आता या प्रकाराचा पर्दाफाश कसा झाला ते आपण बघूया. कारण प्रत्येक वाईट गोष्टीला अंत हा असतोच. तर एका नोकरदार महिलेने या मुरारीचा चुकून फोन बघितला आणि त्या फोनमध्ये मोबाईल बघितला आणि त्या मोबाईलमध्ये ही जी 1 नंबरची महिला होती तिचा तिला फोटो दिसला. कदाचित ही 1 नंबरची जी महिला होती ती त्या नोकरदार महिलेच्या ओळखीची असावी. आणि मग तिच्या सगळा प्रकार लक्षात आला या नोकरदार महिलेच्या. आणि मग तिने त्या 1 नंबर महिलेशी संपर्क केला आणि तिला हा मुरारी काय जातीचा आहे, काय पद्धतीचा आहे, हे सगळं जाऊन कथन केलं. आणि हे सगळं होत असताना ही 2 नंबरची जी तरुणी होती तिचाही शोध घेतला. आणि या 2-3 महिला एकत्र आल्या आणि या मुरारीने आपल्याला कसा चुना लावला हे त्यांच्या लक्षात आलं. आता या महिलांचे डोळे उघडले आणि हे डोळे उघडल्यानंतर या मुरारीचे पितळ उघडे पडले. यांना लग्नाला मात्र हा मुरारी तर विरोधच करत होता, टाळाटाळ करत होता. आणि त्यामुळं हे सगळं मुरारीची खरी कहाणी लक्षात आल्यानंतर या महिलांनी कोर्टात धाव घेतली. आता कोर्ट काय करणार हो, बघूया. कोर्ट कचेरी जो काय न्यायाचा भाग आहे, न्यायाने जे काय होईल, कायद्याने जे काय होईल ते होईल. कारण कोर्टामध्येही याची बलात्काराची डेफिनेशन नक्की आहे. त्यानुसार ते तिथं जे काय व्हायचं ते होईल. पण महिलांनो, तुम्ही समाजात वावरताना सावध रीतीने वावरावं. एखाद्यावर एवढा विश्वास ठेवू नका. आजकाल खूप वाईट प्रवृत्तीचे लोक या समाजात वावरत आहेत. आणि असं असताना तुम्ही पटकन एखाद्यावर विश्वास ठेवता, पटकन एखाद्याला पैसे देऊन टाकता, पटकन एखाद्याला आपलं मोलाचं शरीर देऊन टाकता. विचार करा, जरा विचार करा. त्यावेळेला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. मित्रांनो, आता इथेच थांबूया. परत भेटूया लवकरच, म्हणजे येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्य घटना घेऊन. पण घरामध्ये असलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांनी आपण बाहेर जे काही उद्योग करतोय ते उद्योगाची चर्चा घरामध्ये करा. जर चांगलं वाईट काय असेल हे चर्चा करून ठरवा. घरामध्ये चर्चा झाली तर वाईट गोष्ट असेल तर ती नक्कीच आपल्याला थांबवता येईल. तर आता थांबूया इथेच.
भेटूया येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.